नमस्कार 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 मंडळी, आपण सारेजण कसे आहात? आपली सकारात्मकतेची वाटचाल तुमच्या लक्षात आहे ना? चला तर मग पुन्हा एकदा नव्या उत्साहानं आपली ही सकारात्मकतेची वाटचाल आपण वृद्धिंगत करूया. त्यासाठी आपण एकमेकांना मदत करूया, एकमेकांचं जगणं समृद्ध करूया निरनिराळ्या माहितीच्या आदानप्रदानातून. मंडळी, तसं बघितलं ना तर मध्यंतरीचा हा काळ खूप वाईट होता. त्यातून जर का आपण तरलो असू ना तर ते एकमेकांच्या मदतीमुळे किंवा आपुलकीच्या नात्यामुळे. आणि म्हणूनच मंडळी, आता आपण ताज्या दमानं नव्या उत्साहानं पुन्हा एकदा ही सकारात्मकता वृद्धिंगत करूया माहितीच्या आदानप्रदानातून आपल्या या नव्या कार्यक्रमातून रयतेचा दरबार. तसं बघितलं ना तर प्रजा, जनता, नागरिक, रयत या सगळ्या एकाच अर्थाच्या संज्ञा आहेत. पण आपला उद्देश मात्र एकच आहे, तो म्हणजे सकारात्मकता वृद्धिंगत करणं. आणि त्यासाठी आपल्या जगण्याशी संबंधित ज्या ज्या गोष्टी आहेत ना त्या साऱ्याची सविस्तर विश्वासार्ह माहिती करून घ्यायची आणि कुठेतरी त्यातून लाभ मिळवायचे. तसं बघितलं तर सरकारी पातळीवरून आपल्या सर्वांसाठी प्रचंड प्रमाणामध्ये मदत दिली जाते, पण त्याविषयीची सविस्तर माहिती आपल्याला नसते. तेव्हा आपण ह्या निरनिराळ्या ज्या योजना आहेत, उपक्रम आहेत, अभियान आहेत किंवा यशोगाथा आहेत, या सगळ्याची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या सगळ्यांचाच लाभ होईल. आणि त्यासाठी रयतेचा दरबार ह्या कार्यक्रमाचा प्रत्येक एपिसोड आपल्याला बघायला पाहिजे. आणि त्यासाठी आपली सह्याद्री वाहिनी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून आपला हा रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करणार आहोत. आणि हाच एपिसोड पुन्हा प्रसारित करणार आहोत दर शनिवारी सकाळी 8 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवरून. मंडळी, आणि यावेळेचे हे जे एपिसोड आहेत ना हे तुम्ही लाईव्ह बघू शकता तुमच्या मोबाईलवरती. याला कारण सह्याद्री वाहिनीचं जे फेसबुक पेज आहे त्याच्यावरती सोमवार आणि शनिवारचे हे एपिसोड तुम्ही लाईव्ह बघू शकता. त्याचबरोबर सह्याद्री वाहिनीचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरतीही तुम्ही हे सगळे एपिसोड लाईव्ह बघू शकता. अर्थात त्यासाठी आपण एकमेकांना मदत करूया, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेच्या दरबारमधला आपला आजचा विषयही खूप चांगला आहे, खूप चांगली माहिती आहे, कुठेतरी आश्वासक सुद्धा आहे. कोविडच्या कालखंडामध्ये सुद्धा आपलं महाराष्ट्र राज्य उद्योग क्षेत्रामध्ये आघाडीवर होतं. आणि त्या बाबतीमध्ये आपले मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांनी MIDCला असं आव्हान दिलेलं होतं की ह्या कालखंडामध्ये 1,00,000 कोटींची गुंतवणूक तुम्ही आणून दाखवा. आणि MIDCनं हे आव्हान लिलया पेललं आणि त्या बाबतीतले कौतुकोद्गार माननीय CM साहेबांनी जाहीरपणे काढले. पहिल्या प्रथम मी देसाई साहेब तुमचं आणि तुमच्या सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो. तारीफ तो करनी चाहिए, क्योंकि सज्जन जी शायद 1-2 महीने पहले यहाँ पर हम आए थे तो उस वक्त कितने 37,000 कोटी ऐसे ही एमओयूज हो गए और मैंने एक तीर चला दिया. हमारी निशानी तो है तीर धनुष्यबाण, तो मैंने ऐसे ही बोल दिया कि ऐसे नहीं चलेगा, 1,00,000 करोड़ होना चाहिए. तो आज 1,00,000 करोड़ तुम्ही पार केले. खरं म्हणजे अन्वलगंजी आपण म्हणालात की हा कार्यक्रम तुम्ही जानेवारीत घेणार होता, त्याच्या आधी हा एक घेतला आणि जानेवारीत आता परत घेत आहे. आता 1,00,000 पार केला तर 2,00,000 होनाही चाहिए. नाही, खरंच एक समाधान वाटेल, अभिमान वाटेल, कौतुक वाटेल असाच हा क्षण आहे. उद्योग करारांचा हा आज 3रा टप्पा आहे. यापूर्वी 2 झाले. त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री म्हणाले की 1,00,000चा टप्पा कधी पार करणार. तर मला नमूद करताना आनंद होतोय, आज आम्ही 1,00,000चा टप्पा पार करत आहोत. तसं बघितलं ना तर उद्योगधंद्यांमध्ये आपलं महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहेच.
महाराष्ट्र एक केंद्रबिंदू असते देशाच्या क्षेत्रबळामध्ये, इंडस्ट्रियल प्रोडक्टिव्हिटीमध्ये, इनोव्हेशनमध्ये, मनुष्यबळामध्ये, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये महाराष्ट्र कायमच्या नंबर 1 मध्येच लीड घेतलेलं आहे. आज तरी पहिलं आपला राज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स किती कोटीचे चालू म्हटलं तर 40 बिलियनपेक्षा जास्त इन्फ्रास्ट्रक्चर काम चालू आहे. आपला ट्रान्स हार्बर लिंक आहे, कोस्टल रोड आहे, आपला नवी मुंबई एअरपोर्ट, समृद्धी महामार्ग आहे आणि मेट्रोज आहे. नागपूर, पुणे, मुंबई, आता नाशिकला पण मेट्रो अनाऊन्स केलं. असं प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चरचं एक फार स्ट्रॉंग कमांड आहे आपला. सेकंड जो आहे इनहेरंट इकोसिस्टम म्हणतो आपण. एक 10 ते 12 क्षेत्रामध्ये आपण पहिला किंवा दुसरा क्रमांकावरच असतो. देशातला जो प्रोडक्टिव्हिटी असेल त्याचे 20% ते 15% आपला असते. आता उदाहरण एक्सपोर्ट करायचं त्याची 21% आपला असतं. बाहेरचा गुंतवणूक 30% आपला आहे. या कोविडच्या कालखंडामध्ये सारं जग थांबलेलं होतं, पण आपल्या महाराष्ट्रातलं उद्योग क्षेत्र मात्र आघाडीवर होतं. गेल्या वर्षभराच्या आपण ज्या कामामध्ये पर्टिक्युलरली या कोविडमध्ये जेव्हा एसेन्शियल इंडस्ट्रीज होतो, म्हणजे औषधं बनवणारे, सॅनिटायझर्स आणि किंवा फूड प्रॉडक्ट्स असतात, त्यालासुद्धा कोविडच्या कालावधीमध्ये राज्यांनी फार पुढाकार घेऊन त्याची प्रोडक्शन म्हणजे सप्लाय चेन तुटवडा होता कामा नये, ब्रेक होता कामा नये म्हणून फार ॲक्च्युली मोठा एक आपण जो योजना केली. मंडळी, ह्या कोविड कालखंडामध्ये MIDC म्हणजे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाला 2 लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणण्यात यश मिळालेलं असून त्या बाबतीमध्ये 3 टप्प्यांमध्ये 54 कंपन्यांबरोबर सामंजस्य करारही करण्यात आले. 3 टप्प्यामध्ये आपण काही कंपन्यांसोबत करार केले. एक जूनमध्ये होत्या, नंतर नोव्हेंबरमध्ये, शेवटी आपण डिसेंबरमध्ये केले. पहिला 14 कंपनी केले, पुन्हा 15 कंपनी केले, पुन्हा 24-25 कंपनी केले. तसे एकंदरीत 54 कंपन्यांसोबत आपण करार केले. त्याच्यामध्ये 1,12,000 करोडचं गुंतवणूक कमिटेड आहे. आणि याच्यामध्ये पैकी 36 कंपन्यांना ऑलरेडी जमीन दिले गेले किंवा फायनल स्टेजेसमध्ये ऑफर दिले, त्यांनी निम्मा पैसा भरले. बाकी 7 कंपन्या जे होता त्याचीसुद्धा आता फायनल स्टेजमध्ये ते जुनं प्लॉट्स विकत घेणारे या महिनाभरात ते होते. म्हणजे 43 कंपनीमध्ये ॲक्च्युअल लँड अलॉटमेंट बाकी प्रोसेस हा महिन्याला संपते. म्हणजे असं पहिल्यांदा असं घडतं ॲक्च्युली. त्याच अनुषंगानं 22 डिसेंबरला भारतातल्या 25 कंपन्यांबरोबर महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळानं सामंजस्य करार केले. दरवेळी आपण जो MOU करतो, आपला असंच इच्छा असते की याच्या कन्व्हर्सनच्या बद्दल आपण नॉर्मली फार अग्रगाची भूमिका घेतात. वेदर कन्व्हर्सन 100% होतं आहे का, म्हणजे नॉमिनल MOU करायचे का. म्हणून सर वी आर डुईंग ओनली अ मॅच्युर्ड इन्व्हेस्टमेंट्स. फक्त आता जमीन अलॉट केले, जमीन द्यायच्या प्रोसेसमध्ये LOA इश्यू केलेलं आहे मेगा प्रोजेक्टचं, असंच प्रस्तावाला आपण MOU करतो. कारण मार्च नंतर आपण MIDC आणि उद्योग विभाग खरं सर ॲक्च्युली मेहनतीने हा काम करत आहेत. सर, या निमित्ताने मला एक गोष्टी प्रामुख्याने नमूद करावी असं वाटते की सर ही MOUs जे सही केलेली आहे त्याच्यामध्ये पाठपुरावा करण्यासाठी आमच्या MIDCच्या जॉईंट CEOs आणि इतर वरिष्ठ अधिकारी सर सतत त्यांनी पाठपुरावा करत आहेत. आणि ही जे आतापर्यंत जे MOUs सही केलेली आहेत त्याच्या सर्वांमध्ये सर लँडच्या बाबतीत त्यांनी फायनलाइज केलेली आहे सर. आणि इन्व्हेस्टमेंट प्रोसेसेसमध्ये पण भरपूर प्रगती झालेली आहे सर. जूनमध्ये 16,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले होते, तर नोव्हेंबरमध्ये 15 खाजगी कंपन्यांबरोबर 34,850 कोटी रुपयांचे करार करण्यात आले होते. आणि 22 डिसेंबरच्या ह्या कार्यक्रमामध्ये 25 कंपन्यांबरोबर 61,042.53 कोटी रुपयांचे करार करण्यात आले. त्यात JSW स्टील कंपनीतर्फे 20,000 कोटींची गुंतवणूक प्रस्तावित आहे. इंडियन कॉर्पोरेशन लॉजिस्टिक कंपनीची 11,049.5 कोटींची गुंतवणूक आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, स्टील उत्पादक, टेक्स्टाईल, अन्न प्रक्रिया, केमिकल, इंजिनिअरिंग इत्यादी क्षेत्रातल्या कंपन्यांबरोबर ही करार करण्यात आले. आजच्या सर्व ह्या 25मधील कंपन्या ह्या भारतातील आहेत, म्हणून भारतातील सर्व राज्यातील आहेत आणि त्या सर्वांना महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठी
सर्वात प्राधान्य द्यावं असं राज्य वाटतं, ही आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 मधून 2,53,880 रोजगार उपलब्ध होणार आहेत. यापूर्वीचे जे 29 करार झाले, माननीय मुख्यमंत्र्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की त्यांची विचारणा बरोबर असते की करार झाले, प्रगती काय. तर मी इथे माहिती देऊ इच्छितो, यापैकी 21 उद्योगांना जमीन वाटपाच्या निर्णय टप्प्यांपर्यंत आणलेलं आहे. म्हणजे ही एक प्रकारची गंभीर गुंतवणूक आहे. यापूर्वी कसं व्हायचं की उत्सवी कार्यक्रम असायचे, जो उद्योजक आला त्याच्याबरोबर करार केला, पुढे त्याचं काय होतंय ह्याचा फारसा पाठपुरावा करणं शक्य नसायचं, कारण अनेक जण त्या बाबतीत गंभीरच नसायचे. पण आता मात्र हे निवडक, वेचून, निवडून अशा प्रकारचे सामंजस्य करार होत आहेत. त्यामुळे प्रत्येक गुंतवणूक ही अंमलात यावी याच्याकडे आमचा बारकाईने लक्ष आहे. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या ह्या साऱ्या प्रयत्नांची दखल माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी घेतली. मॅग्नेटिक महाराष्ट्राची मॅग्नेटिक पॉवर तर आहेच, पण ही पॉवर कसली आहे, कशामुळे मॅग्नेटिक हा शब्द वापरतोय, पॉवर कसली आहे, तर पॉवर तुम्ही आहात. जब भी लक्ष्मी आती है, देखती है घर घर में, अरे यहाँ के लोग कैसे हैं, एक समाधानी आहेत का, शांतता प्रिय आहेत का, आपस में झगड़ तो नहीं रहे हैं, तो ही लक्ष्मी आती है. आणि तुम्ही तर सगळे आमच्या घरातले लोक आहात. जिथे घरातली एक ताकद मिळते तिथे साहजिकच आहे परदेशातली ताकदही येणारच. लक्ष्मी तो आने वाली, आप ही लक्ष्मी का रूप है, तुम्हीच एक लक्ष्मीचं रूप आहे. आणि जेव्हा घरातनं ताकद मिळते तेव्हा ती जी काय असते ना, एक ज्याला हत्तीचं बळ म्हणतात, ते हत्तीचं बळ हे सगळ्यांनी तारीफ करणं हा एक भाग, पण घरातून जेव्हा ताकद मिळते आणि घरातून म्हणजे अनेकदा काय होतं कि दुनिया में तो तारीफ होती है लेकिन घर में नहीं होती. आज तो मेरे घर के लोग हैं, आप सारे लोग मेरे घर के हैं, मेरे परिवार के हैं, महाराष्ट्र के परिवार के हैं. और आप लोगों को जब लगता है कि बाहर जाने की आवश्यकता नहीं, मेरा घर ही मेरा विश्व है. मॅग्नेटिक महाराष्ट्र या संकल्पनेअंतर्गत विविध योजनांमुळे उद्योग क्षेत्राला गती मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. काम म्हणजे काम, आणि हे जेव्हा आपल्या अंगामध्ये भिनतं तेव्हा या सगळ्या गोष्टीची जी काय मॅग्नेटिक ताकद आहे, ही ताकद त्याच्यामध्ये. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो. मी स्वागत का नहीं करत, कारण तुम्ही आपलेच आहात. स्वागत तो जो बाहर से आते उनका किया जाता है, आप तो हमारे अपने हैं, तो इसलिए मैं आपका स्वागत नहीं करना चाहता हूँ, लेकिन मैं आपको आश्वस्त करना चाहता हूँ, तुम्हाला मी विश्वास देतो की ज्या विश्वासाने तुम्ही या महाराष्ट्राला या सगळ्या काळामध्ये सुद्धा, देसाई साहब आपने जो बात कही कि बाहर से लोग आते हैं, कुछ लोग आते हैं इन्वेस्टमेंट करने के लिए, कुछ लोग आते हैं इन्वेस्टमेंट लेके जाने के लिए, तो इतनी आसान बात नहीं है. ज्या वेळेला एक पारिवारिक कौटुंबिक नातं जिथे एक मजबूत असतं, तिथे कोणी किती आले तरी हे माझं कुटुंब तुटू शकत नाही. उद्योग खात्याच्या राज्यमंत्री आदितीताई तटकरे यांनीही उद्योग क्षेत्राची भरारी सांगितली. इतर राज्य पूर्वपदावर येण्यासाठी धडपडत आहेत. त्या काळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली जवळपास 1,12,000 कोटींची गुंतवणूक आपण आपल्या या राज्यामध्ये आणण्यामध्ये यशस्वी ठरलो. येत्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या सर्वांच्या सहकार्याने अशाच पद्धतीनं कार्यरत हा उद्योग विभाग निश्चितपणाने राहील. मंडळी, उद्योग क्षेत्रासाठीच्या ह्या पोषक वातावरणासाठी विविध योजना राबवण्यात आल्या. ऑटोमॅटिक सेल्फ सर्टिफिकेशन जो होता, आपण जो MIDCने सुरू केले, परमिशन म्हणून एक पोर्टल आपण सुरू केले. त्याच्यामध्ये जवळजवळ 1,00,000 युनिट्स आपला परवानगी म्हणजे स्वतःच्या परवानगी त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करून घेतलेले. म्हणून जेणेकरून कोविडच्या कालावधीमध्ये आपल्याला जो फूड प्रोसेसिंगच्या इंडस्ट्रीचा आणि आपलं जो एसेन्शियल वस्तू असते कमॉडिटीज, म्हणजे लोकांच्या जीवनाच्या निगडीत जो अत्यावश्यक वस्तू आहे, त्याची प्रोडक्शन आणि त्याचे लॉजिस्टिक्स कुठेही आपण तुटवडा होतो. कुठेही असं एक केस पण नाही इथं काही कमी पडले, दूध कमी पडले, बेकरी आयटम कमी पडलं. हा एक पहिल्यांदा सरकारचं हे होतं. मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 या अंतर्गत ही विविध उपक्रम किंवा योजना राबवण्यात आल्या. त्यामधली प्लग अँड प्ले ही योजना काय आहे तीही समजून घ्या. मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 सो माननीय मुख्यमंत्री महोदय आणि ऑफकोर्स आमच्या मंत्री महोदय यांच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आपण जूनमध्ये याचं एंटायर पॅकेज आपण जाहीर केले. त्याच्यामध्ये काय आपण जाहीर केले, प्लग अँड प्ले इन्फ्रास्ट्रक्चर. प्लग अँड प्ले म्हणजे आपण
प्लग अँड प्ले आता पण देतो, पण प्लग अँड प्ले म्हणजे आता पण पाणी देतो, रोड देतो, स्ट्रीट लाईट देतो, सांडपाणी व्यवस्थापन असते आणि एफ्लुएंट ट्रीटमेंट असते, कचरा व्यवस्थापनचं असते, सर्व करतो. याच्या पलीकडे जाऊन आता लँड कॉस्ट जास्त आहे म्हणून आपण बिल्टअप करू, म्हणजे आपण बांधून लोकांना भाड्याने द्यायचे. आता आपल्याकडे 95 वर्षाचा द्यायचं होतं, आता मला तुम्हाला 5 वर्षाचं तुम्ही भाड्याने घेऊ शकता, 10 वर्षाने काढू शकता. ते आपण नागपूर, औरंगाबाद, दिंडोरी म्हणजे नाशिक आणि मुंबई, पुणे ह्या क्षेत्रामध्ये मिनिमम आता टू बिगिन विथ एक 5 क्षेत्रामध्ये आपण प्लग अँड प्ले इन्फ्रास्ट्रक्चर मॉडेल प्रत्येक ठिकाणी 50 एकरामध्ये आपण 50 ते 100 एकरामध्ये असे शेड्स बांधून आपण देणार आहे. 500 स्क्वेअर मीटरपासून 5000 स्क्वेअर मीटरपर्यंतचा प्लॉट हा त्यांना रेंटलनी मिळेल. 9 ते 12 रुपये स्क्वेअर फीटनी रेंटल मिळेल. हा एक प्लग अँड प्ले इन्फ्रास्ट्रक्चरचा हा एक आपण मोठी एक लॉन्च केली. म्हणजेच किफायतशीर दरात सर्व सोयी सुविधांनी युक्त असे गाळे आपल्याला निरनिराळ्या औद्योगिक क्षेत्रामध्ये मिळू शकतात आणि त्यासाठी 40,000 एकर जमीन MIDC कडे राखीव आहे. अग्रिगेटिंग लँड बँक म्हणजे जमीनच्या आवश्यकता असते म्हणून आपण जवळजवळ 40,000 एकर ही कामासाठी आणि या इन्व्हेस्टमेंटसाठी आपण राखीव केले. हा 40,000 एकर एका राज्याच्या टोटल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनची जमीन असू शकतात. इतकी जमीन आपण हा एवढा पुरता हा मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0साठी आपण एवढं स्केलमध्ये आपण केलं. हा 2 होतो. कोविडच्या कालखंडामध्ये कामगारांचं स्थलांतर फार मोठ्या प्रमाणावर झालं. त्याच अनुषंगानं राज्यातल्या कुशल कामगारांना रोजगार मिळावा आणि उद्योगांनाही कुशल कामगार मिळावे या उद्देशानं महाजॉब्स पोर्टल हे सुरू करण्यात आलं. महाजॉब्स म्हणून जेव्हा मायग्रेशन चालू होतं आपल्याला माहिती आहे मेजॉरिटी आपण जो ड्युरिंग द कोविड बरेच लोक स्थलांतर होत असतात तेव्हा एक्झिस्टिंग प्रोडक्शन थांबू नये म्हणून आपण काय केले बरेच लोकांना आपण स्थानिक स्तरावर आपण मदत केली. पण एकंदरीत एक माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या आणि आमच्या इंडस्ट्री मिनिस्टरचं कल्पना आहे की जो महाराष्ट्राच्या डोमिसाईल असलेल्या लोकांना आणि ज्यांना स्किल सेट आहे त्यांना जो योग्य आपण म्हणतो ना त्या स्किल सेट असतील त्यांना कसं प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये त्यांना लिंक करून घेता येईल याच्यासाठी आपण महाजॉब्सचं पोर्टल केले. त्याच्यामध्ये 17 सेक्टरमध्ये 900हून अधिक स्किल सेटसाठी मनुष्यबळ रजिस्टर करू शकतात. आतापर्यंत त्याच्यामध्ये 3000 कंपन्यांनी रजिस्टर केले, 3 लाखाहून अधिक युवक युवती त्याच्यामध्ये रजिस्टर केले आणि 7,500 नोकऱ्या ॲडव्हर्टाइजमेंट केले. त्याच्यासाठी 40,000 लोकांनी आपण म्हणतो ना त्याला याला अप्लाय पण केले. याला प्रोफेशनली चालवायचं म्हणून आपण एक HR एजन्सी पण आपण अपॉइंट केले. आता हा एजन्सी यांच्या दोघांचा करून त्याला इंटरव्ह्यू करून देणे त्याला व्यवस्थित स्क्रुटिनी करणे करून आपल्याला ॲटलीस्ट एक वर्षभरात एक 10,000 तरी बिगिन विथ मुलांना आपला नोकरीत लिंक करून देता येईल. हा एक स्किल्ड वर्कफोर्स हा इंडस्ट्रीला एक सेवा म्हणून द्यायचा आहे. याच्यासाठी जो खर्च होतात रिक्रुटमेंट प्रोसेसचा हा MIDC सरकार उचलणार आहे. आपल्या राज्यामध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याच्या दृष्टीनं त्या साऱ्यांना आपल्या राज्यातल्या क्रिया प्रक्रिया सुलभतेनं समजाव्यात म्हणून या साऱ्यांना रिलेशनशिप मॅनेजर किंवा उद्योग मित्र देण्यात आले. इन्व्हेस्टर फर्स्ट जो गुंतवणूकदारक पहिला आहे म्हणजे प्रत्येक गुंतवणूक जिथे आपण 50 ते 100 कोटीच्या वरती असेल त्यांना प्रत्येकाने एक रिलेशनशिप मॅनेजर आणि एक रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह असं 2 माणसांची देतो. ते जमीन मिळवण्यापासून त्यांना ऑक्युपन्सी सर्टिफिकेट मिळेपर्यंत MPCBच्या परवानगी आहे, डिसच्या परवानगी आहे, फायरच्या परवानगी आहे, सर्वमध्ये जो मदत लागेल हा हँड होल्डिंग करायचं होतं. तसंच महापरवाना पोर्टल सुरू करण्यात आलं ज्याद्वारे जवळपास 20 डिपार्टमेंटच्या 100 परवानग्या एका ठिकाणी देण्यात येतात. सर्वांचे एकत्र करून एक साहेबांचं कल्पना होतं महापरवाना म्हणजे तिथे 20 डिपार्टमेंटच्या 100हून अधिक परवानग्या एका सिंगल पोर्टलमध्ये भेटायचं म्हणून हा मेगा परमिट आणि ती तुम्ही अप्लाय केल्यानंतर 48 तासामध्ये तुम्हाला एक LOI देतो मी. म्हणजे हा परवानगी येत राहील तुम्हाला महिनाभरात पण तुम्ही लगेच बांधकाम सुरू करू शकता. हा कुठल्याही राज्यामध्ये नाही आणि याला एक कायद्याचे स्वरूप द्यायचं सुद्धा आपला चालू आहे. हा महापरवाना या साऱ्या प्रयत्नांमुळे MIDC किंवा महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाची कामगिरी यशोशिखरावर जात आहे. MIDCचा जो रेग्युलर लँड अलॉटमेंट असतात छोटी मोठी गुंतवणूकदार असतात आमच्या बिडिंग प्रोसेसमध्ये किंवा आमच्या अलॉटमेंटमध्ये वगैरे असतात
त्याची क्लोज टू 15,000 करोडचे गुंतवणूक आपण आणलेले आणि या वर्षभरात आपण 1500हून अधिक एकरची जमीनची ऑफर किंवा अलॉटमेंट दिलेले किंवा त्याची ट्रान्सफर केलेले. हे सर्व वातावरणामध्ये खरं ॲक्च्युली महाराष्ट्रामध्ये आपण म्हणतो ना नेमकी आपण पहिला असतो, आता पण आपण पहिला आहेत. आणि FDI सुद्धा या वर्ष म्हणजे गेल्या वर्षभराचा तरी आपण पहिला मागच्या वर्षाचा क्लोज टू 80,000 करोड आहे. हे सर्व एकत्रित पहिलं एक वर्षामध्ये 12 महिन्याच्या टाईमलाईनमध्ये 2 लाखाहून अधिक गुंतवणूक. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एक आपण म्हणतो आपण 1,30,40,000, बाकी सर्व्हिस आणि सेक्टरमध्ये 60,000-70,000 असं 2 लाखहून अधिक इन्व्हेस्टमेंट आपण आकर्षित केलेले आणि 3 लाखपेक्षा जास्त लोकांना हा रोजगार पण याच्यामध्ये कमिटेड आहे. आता पुढील एक 3 ते 4 वर्षामध्ये या विषयावरती म्हणजे या खरं एक प्रोजेक्ट कार्यान्वित होईल. हे सर्व लोकांना नोकऱ्या मिळेल आणि खरं उत्पन्न पण वाढेल. या साऱ्या प्रयत्नांमुळे परदेशी गुंतवणूकदारांनाही महाराष्ट्र राज्य सुयोग्य वाटतंय. परदेशी गुंतवणूक पण चांगली. याच्यामध्ये डेटा सेंटरमध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये जॅपनीजच्या, UK कंपनीची, अमेरिकन कंपनीची, सिंगापूर कंपनीची, इवन स्वीडन, जर्मन कंपनीची, आज या सर्व कंपन्यांची गुंतवणूक आहे याच्यामध्ये. डोमेस्टिक कंपनी म्हणजे भारत जो इंडिया बेस्ड कंपनीसुद्धा चांगली, हा ट्रस्ट फॅक्टर आहे. महाराष्ट्रावरती खूप ते विश्वास दाखवले म्हणून ते आपल्याला खरं ॲक्च्युली एक चांगला कोविड असताना सुद्धा वी आर ऑन अ व्हेरी स्ट्रॉंग फुटिंग. आणि भारतमध्ये इतकी छान वातावरण आहे, वन ऑफ द बेस्ट स्किल फोर्स आहे, रिझनेबल. आता लेबर लॉसमध्ये सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने बरेच रिलॅक्सेशन आणले कामगार कायद्यामध्ये सुद्धा. आणि साऊथ ईस्ट एशियामध्ये एक चांगला एक केंद्रबिंदू आपला जो मॅन्युफॅक्चरिंग हब एशियाच्या, साऊथ ईस्ट एशियाच्या भारत होऊ शकतं. त्यातलं भारत म्हटलं तर महाराष्ट्राला सोडून ते चालणार नाही. ॲक्च्युली भारताच्या प्रत्येकच्या आपण म्हणतो ना 1/3 ते म्हणजे 1/5 to 1/6 आपण आहेतच. 15 ते 20% आपण आहेतच, 1/5 आहेतच. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, सर्व सर्व्हिसेसमध्ये, इवन आजसुद्धा आपण सॉफ्टवेअरमध्ये आपण सेकंड इन आहे म्हणजे देशामध्ये. तसं आपण इनोव्हेशन इंडेक्समध्ये आपण सेकंड आहे. तसं खरं आत्मनिर्भरमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्कीम आणि राज्य शासनाचा का सेक्टर स्पेसिफिक स्कीम हे दोन्ही चांगलं करून तरी घेतलं खरं आपल्याला आपण एक स्ट्रॉंग एक मॅन्युफॅक्चरिंग हब बनवू शकतो. मंडळी, आजच्या भागामध्ये आपण जी माहिती जाणून घेतली ना त्याची वस्तुनिष्ठता आपण जाणून घेणार आहोत आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये. गुंतवणूक आणून देणाऱ्या ह्या कंपन्यांची नेमकी प्रगती काय आहे हे आपण तिथे जाऊन तपासून बघू. त्यासाठी रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड आपण सगळ्यांनी बघायला पाहिजे. आणि तुमच्याकडे काही सूचना असतील, तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर त्यासाठी आमचा ईमेल ID आहे raytechadarbar@gmail.com. तेव्हा जरूर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा आणि रयतेचा दरबार बघत राहा. दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता, दर शनिवारी सकाळी 8 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवरून. एकमेकांना मदत करूया, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठी रयतेचा दरबार.